हो पोपटराव, हम्म. काय नसते बसून राहता यार इथं तिथं इथं तिथं. काय करावं मग, नाही काय काम धंदा, आलोय आता गावाकडं. अहो पण तुम्हाला आता किती दिवस झाले गावात येऊन. अहो किती दिवस लोकांच्या इथं राहणार आहे सांगा बरं. काहीतरी घराचं बघा, घराचं बांधकाम बिनकाम करून घ्या. हा ती माझं जुनं घर बी पडलंय, पडायला झालंय, पर त्यातही राहायचं द्या वाटत ते. पाय एखादा पाऊस पडला तर सगळं जायचं ते खाली निघून. सदा भाऊ कुठं राहतोय ना, 15 दिवस झाले त्याच्याकडं थोडं. मी तेच सांगते किती दिवस ते सदाभाऊंकडे राहायचं मग आता. ते घरकुलाचं बघा काहीतरी सदाभाऊ डेपुटीला सांगा. ते पुढलं म्हणावं लागेल घरकुलाचं मला, त्यांच्या कानावर घालावं लागेल, टपक्यान होऊन जाईल म्हणजे ती. मला तरी वाटतं पण तुम्हाला सांगू का, हा डेपुटीने जाल्याचं नाव वर ठेवलेले कायसाठी, घरकुलासाठी. कस काय आलेच नव्हते काय, हत्तीच्या कानातून आला काय? हाताच्या कानातून माहिती एवढ्या वर्षापासून गावात राहत तुम्ही आता आले, तुम्ही नव्हती तिथं तर कसं काय ठेवती. नाही नाही असं नाही, पण तो आता घरात राहतोय आणि त्याला हाही घरी एक. पण ते भाड्यानं राहतात त्या घरामध्ये. आपण काय कवा सोय आहे ना, तात्पुरती राहायची. त्याच्या आधी माझं झालं पाहिजे, मी डेप्युटी संग बोलतो. बरं झालं तू मला आहे ना डेपुटी जायला जाल्यामध्ये लय जीव आहे. जाल्याचं पहिलं करून देते नंतर ते तुमचं बघते. ते जीव काढून घेतो ना मी बाहेर, लगेच जातो डेप्युटी संग बोलतो. ज्याच्या आधी माझं घर झालं पाहिजे. कारण काय होत नसतं. त्यापेक्षा एक काम करा, सदाभाऊकडे जा, त्यांच्याशी बोला किंवा ते तरी काहीतरी करतील. सदा भाऊ संग बोललो ना, त्यांचं डेप्युटीचं आधीच वाकडं आहे. जे घर मिळायचं ते बी मिळायचं नाही. सदा भाऊ काहीतरी भास्क्याने बोलून बसन त्यांना. ते पण आहे बघा आपण काहीतरी. डेप्युटीला सांगतो मला घरकुल पाहिजे, जायची सोय नाही, मी बोकांडी पडन माझ्या घर, ती मरण मी तिथं. एकदा कसं आपापलं स्वतःचं घर झालं म्हणजे ताण नाही, इथं तिथं बसायला कोण नाव ठेवत नाही. नाही नाही, मी डेप्युटी संग बोलतो. हा, जा. घरकुलाचं करावंच लागतं. मग डेप्युटी काय पोपटराव, झाली का आंघोळ बिंघोळ झाली? माही झाले आंघोळ झालं गन पावडर झालं का? कर टिंगल्या का गन पावडर कटवर तुम्ही का म्हणजे तुम्ही हिरोपेक्षा काय कमी आहे का? हिरो दिसतोय एकदम. अजून हरभऱ्याचा मोसम नाही, लगेच हरभऱ्याच्या झाडावर चढू नको. हरभऱ्याच्या झाडावर चढलेला माणूस पडला ना तर सापडत नाही. आजचं काय नियोजन प्लॅनिंग? काय नसतं प्लॅनिंग माझं, तुझ्यासारखं माहिती काय नसतं, प्लॅनिंग नसतं. घाई घाई चालले कुठं होते मग तुम्ही? मला दुसरं गावाचाच कारभार असतो. गावाचा कारभार बाजूला ठेवा, मा कारभार बघा आधी. माझं तुमच्याकडे लय महत्वाचं काम आहे, काय काम आहे इम्पॉर्टंट काम आहे, सांग ना मग. गावाचं व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट काम आहे, अतिशय महत्वाचं काम आहे. ते काम केल्याशिवाय तुम्हाला सोडणारच नाही मी. तुझं हेरी हेरी इम्पॉर्टंट अतिशय महत्वाचं काम काय आहे? काय आहे मला सांग, लय महत्वाचं आहे सांग ना काम. ते, केल्याशिवाय व्हायचंच नाही. अरे काम तर सांग ना, का बुगच काम होईन उगाच काय. मला एक सांगा, हम्म. मला ते घरकुल कधी देणार तुम्ही? काय देणार रे? घरकुल घरकुल्लाला कधी अर्ज केलाय? हा अर्ज मी करीन, पण मला असं माझ्या कानावर आलंय का तुम्ही जाल्याचं नाव वर घेतलंय. जाल्याचं नाव कशाला वर घ्यायचं? जाल्याचं लावून लिस्ट प्रमाणेच चाललंय. आता त्याचं नाव आलंय वर, आता जवळ आलंय. तुमचे खरकाटे भांडे धुतो म्हणून त्याचं नाव वर घेतलं काय? काही कसा म्हणतो, काय जाल्या तसा आहे का? आणि मी तसा आहे का लोकांना तसं करून वर करायला? कट करा त्याचं नाव, मा नाव वर घ्या. अरे तू आता आलाय मुंबईत, 15 दिवस झालेत, तू अर्ज नाही केला आणि तुझं नाव कसं काय वर घेऊ? अर्ज कर. मला सांगा, आता जाल्या सध्या घर ऐक नाही राहिला, आहे ना. मग तो राहतोय, मला गरज आहे अरे तो घराची. भाड्याच्या खोलीत राहतोय, त्याचं घर नाही ते, त्याचं घर पलटय. तो याला कोणाच्या काय? का खोलीत, कोणत्या भाड्याच्या का खोलीत राहिना, कशा का राहिना, मला माझ्या घरकुलाचं बघा तुम्ही. अरे तू काय येडाय का? घरकुला तर माझ्या हातात आहे का ते शासनाच्या हातात आहे? ते भाऊसाहेबांना सांग, तू ते अर्ज बिर्ज भरून घे, डॉक्युमेंटची पूर्तता करतो ना, मग नाव लागन तो पुढे 10-15 जण येते. हे बघा, जाल्यात नाव कट करा, मा नाव वर घ्या. मला बाकी काय माहित नाही, जाल्याच्या आधी माझं घर झालं पाहिजे. अरे तो काय घरचा कायदा आहे काय? जायला आधी तो व्हायला का? तू माझ्या जवळचा आहे म्हणून लगेच तुला हे करायचं? कोण म्हणलं तुला भडकून दिलं? असं होत असतं पुढे. मी भडकत असतो का कोणाच सांगण्यानी? मग? होईन का नाही मला सांगा. नाही होणार, जे नियमाप्रमाणे होईल ते कागदपत्र सादर कर, मी भाऊसाहेबाला सांगतो. जा, येडे नको करू. नाही होणार का? हा आता काय करावं? ए राम्या, काय रे पोपटे? ए याला काय तू आजच? नाही मग पेलोय. अरे तेच ना ते, दिवसा डावड्या प्यायला लागला पोपट्या तू. तुला काही वाटत का नाही गावात? अरे इथल्या गावातल्या प्रतिष्ठित लोकांना आमच्यासारख्या गोरगरिबाची किंमत आहे का? काय झालं आता? मला सांग, मला घर नाही राहिला. नाही. हा, मग त्या डेप्युटीकडे गेलो मी मला घरकुलासाठी, तर ते जाल्याचं नाव वर घेतलंय माझ्या आधी. त्या आता राहायला घर आहे ना, भाड्याच्या का व्हायना घरात राहतोय ना त्यो. हा. मला घर नको का मग? अरे पण ते तसं नसतं. आधी आहे ना अर्ज करावा लागतो, मग ते नाव येतं. डेप्युटीने तुला जिला विचारले काय? डेप्युटीची बाजूने बोलत तुला. अरे जे माहिती आहे त्यातलं सांगितलं बा तुला मी. माहितीचा विषय नाही शामराव, मला घर पाहिजे आणि मानव जाल्याच्या आधी पाहिजे.
तुला घर भेटन, तुला घरकुल मंजूर होईल, पण ज्याला आधी कसं होईल त्याचं मंजूर झालंय ऑलरेडी. ज्याला काय त्यांचा मानस पुत्र एक काय. अरे 2-4 वर्षापासून मागे लागला तो आता मंजूर झाले, तू आता अर्ज भरतो होऊन जाईन एखाद्या लॉट मध्ये. तो मला जाल्याच्या आधी पाहिजे घरकुल. तुला ज्याला आधी घर पाहिजे का? मानावर पाहिजे. बरं एक काम कर, मी आता डेपुटीकडे चाललो होतो, हा. तेव्हा तिकडे पारापाशी येत, लगेच त्यांना सांगतो. अशा लय गप्पा लागत आहेत त्या माणसाला आहे ना. मी लगेच सांगतो याला घरकुल द्या म्हणून. बस का हा. तू माणूस आहे म्हणून तू यासाठी एवढं करणार आहे मी आता. चल नीट चल, पण चुकू नको लय तू. अरे बाबा कशाला आणलं रे त्याला? तो म्हणा तुमच्याकडे यायचंय. माझ्याकडे आणलं येलेलं राव हे. अरे तोंडात पाऱ्याचा वास येतो भपके. अंगावर जर पडलं वकलं बिकलं तर बायको म्हणून पेले काय तुम्ही? आम्हाला माहितच नाही जसं काय मी पितो काय? नाही. मग कशाला म्हणतो? कशाला आणलं त्याला तू? हो तो माझ्या मागा लागला, तो म्हणला मला जायला आधी घरकुल पाहिजे. म्हणलं कसं शक्य आहे? आलता माझ्याकडे, त्याला समजून सांगितलं ना मी. येडे आहे काय ती? हा शामरावकडे गेलो, शामराव काय तहसीलदार काय अधिकारी आहे कोणी? तर शामराव मला सांगा मी ऑर्डर ऐकेल शामरावची. डेपुटी हा त्या जाल्याला जे घर मंजूर झालंय ना त्याला झालेलंच नाहीये. मग तेच जागेवर मानाव टाका. काय आता राहतो ह्यो मुंबईला राहिला येडा झाला काय? याच्या डोक्यात काय पाणी झालं काय? त्याला मी सांगितलं समजून की बाबा 2.5 वर्षापासून जाल्याने अर्ज भरला होता, तेव्हा त्याला आताशी घरकुल भेटलंय, तू आता अर्ज भर. सरळ सरळ सांगतो, नाही त्या आंब्यासारखं मी शिवरचं उडी मारीन खाली आणि दिन नावं टाकून सगळ्याची पोलीस स्टेशन. येशी उडी टाकले ना खाली तो तुला तसंच येशी खाली ठेवतो. हा मग अरे पण एवढं सगळं करूस तर एसी खाली ठेवूस तर मला एसी मध्ये राहायला घर द्या ना बांधून. अरे ये नाही काय मेट्रोला डोकं आदळले काय? येडा झाला का काय? यो पुण्यात राहून अरे दादा नाव त्याला कागदपत्र द्यावं लागत येत, नाव येतं. आता सगळं कॉम्प्युटराइज रे, कोणालाच नाव बदलता येत नाही. पैसे लागायचेत का तुम्हाला? कोणाला पैसे लागत आहेत? खायचेत का पैसे? तू मला पैसे मागायला होतो सकाळच्या बाहेर, तू मला पैसे द्यायला लागला का? हा तू मला सांगायला लागला खायला पैसे? तुला कळत आहे का? तू अशा गिऱ्हाईक घेऊन यायला लागला माझ्याकडे. तुला पार्टी बिर्टी दिली काय दिली? नाही हो, मग डेपुटी सापासारखे आवाज काढतो इथं काय? प्यायलेलं आहे त्याला. हा म्हणा, काय म्हणू? हा म्हणा ना. काय आहे म्हणा? माया माग लागन त्यो येडा झाला काय? त्यो पोपटे आहे त्यो, अख्खं पुन्हा जिरून आलाय तिकडून. अहो राजकारणाला सवयच असते नुसते आश्वासन द्यायची. तुम्ही करतो म्हणा ते. अरे तू काय येडा झाला का काय? तुला कळत काय? भाऊ गप ना उभा राहा ना. तुला काही कळत आहे का नाही नालाय का? तू माझ्याकडे घेऊन आला हा म्हणायला माय घरचं आहे काय? तिने उद्या माय माग लागला मग कसा लागन तू? शुद्धीवर येईन ना उद्या सकाळी तू. म्हणू तो या बरोबर हा हा म्हणा तुम्ही. बघ बर का? हा मी आहे ना. बरं ए डोळे उघड भाऊ. तो घरकुल द्यायचे तुला, डोळे उघड ना. हा करतो तो काम करतो. हा? हा करतो ना. आय प्रॉमिस. हा आय प्रॉमिस. गॉड प्रॉमिस. गॉड प्रॉमिस. वचन द्या. घ्या ना वचन घ्या. ए गावाला गप ना गप बोबटा नको करू. तुला गपचिप करायचं ना काम. तू आता बघ ना. डेपुटीने घरकुल मंजूर केलं झाल्याच्या आधी. भाऊ मधून हारून जाईन तो पायातून. याला घे आणि घरी जाईन, याला बोंबलू नको देऊ. नाही तर अख्ख्या गावात जर म्हणला नाही डेपुटी वैशाला करतो काय म्हणते, देतो भाऊ तुला घरकुल. मंजूर करून उद्या घेतलं. पेढे देतो. हा पेढ द्या आधी आहे ना. कोणाला? कोऱ्या साखरेचा चहा करून प्या, मग तुमचे उतरण पेढे खायला जा. आणि पेढ्या आहे गड्या. डेपुटी आता स्वतः घरकुल वाटायला चालू कर. पडलं सुगंधा कसला एवढा आनंद? पिऊन येईल अरे गुड न्यूज आहे. बेड लग्नाचीच तसलं नाही काही, मग. त्याच्यापेक्षा भारी गुड न्यूज आहे. अयो कसले हो सांगा ना मला. लांब आनंद झाला. मग तुम्हाला आनंद झाला, मग मला मिठी मारता काय तुम्ही? नाही ते भावनेच्या भरात कॉंग्रॅच्युलेशन. मला का बरं? मला हा तू आहे ते डेपुटीने नाही का घरकुलाच तुम्हाला म्हणली सकाळी जालूचं नाव वर टाकलेलं आहे, ती त्यांनी कट केलं आणि त्या जागेवर माझं नाव टाकलंय. कट केलं म्हणजे डेपुटीने जालूचं नाव काढलं आणि तुमचं नाव टाकलं? हा काय डेपुटी आहे तो जालू? 3-4 वर्षापासून मेहनत करत होता आणि आता खुशाल त्याचं नाव काढून टाकलं. मग अरे आपला नाद नाही करायचा, आपण पट मांडी कुठे. ती मांडी कशी सापडन? माझा दंड तर तुमची मांडी एवढी बारीक आहे ती. काय करे तुमचं? जावा घरी आणि आनंदात जरा व्यवस्थित राहा. एवढं पिऊ घेतलं. पेढा घेऊन येतो घरी. हा काही ना काय घरकुला जा. डेपुटीने आपल्या घराचं काम केलेलं आहे. हा जाल्याचं नाव कट केलेलं आहे. नाही अय गणगण कुठं
चालले चालेल पाराव. काय पारावर जाऊन बसलं नुसतं गावात काय चाललं ते कळतं काय तुम्हाला गावात कुठं काय चाललंय, पाऊस पडा ना म्हणून बसायचं आपलं पारावर ठापा पाऊस मारी. पडा ना त्या पावसाच्या व्यतिरिक्त पण काहीतरी असेल ना. मला एक सांगा तुम्ही घरकुला नाव दिलेलं नाही सगळ्यात यादीत वरती तुमचंच नाव आहे ना. मग 1 नंबरला 2-3 वर्षापासून होकतोय हा. सुगंधा. डेपोटी म्हणली या वर्षी तू आहे ना वरच आले आता. वरच गेलं ते बी आता. कस काय गेलं? अहो तो पोपट्या दारू पिऊन गेला होता वाटतं त्या डेपुटीकडं. मला सांगत होता आता म्हणे झाल्याचं नाव काढून टाकलं आता माझं नाव मला आता घरकुल मंजूर होणार आहे म्हणे. आता मी मस्त घर बांधायला काढणार आहे म्हणे. डेपुटीकडे जाऊन आला आता मला म्हणतील सकाळी पेढे आणून देतो म्हणे. तू काळ्या पोपट्या हा त्याचा काय संबंध? त्याच्या काय हातात आहे माझं नाव काढून वर लावायचं? डेपुटीकडे पिऊन गेलेला होता पिऊन. डेपोटीकडे गेला हा पिऊन. आणि एवढा तमाशा म्हटल्यानंतर डेपुटी 100% करून देणार. बघा पहिले ते ओ काय माणुसकी बिनुसकी आहे का नाही? मी तुमच्या पाठीमागं चाललोय डेपुटी डेपुटी म्हणतोय. आता पाठीमागं मला कशी माणुसकी दिसन, मागून माणुसकी आली म्हणून. मला माणुसकी दिसलीच नाही आणि मला काय पाठीला डोळे आहेत काय? मी हुसहुस करतो होतो तुमच्या मागं हुसहुस तरी कळलं नाही तुम्हाला. अरे आता गावात डोकरं बी हुसूस करीत पळत येत. मला वाटलं कोणतरी प्राणी दिसतोय. मला काय माहिती तू म्हणून. माय डोकं आहे ना तुम्ही गरम करू नका बरं का. मी आधीच गरम झालेलो आहे. तारफाड लारफाड तारफाड धारफाड करतोय मी. मा बी डोकं तू गरम करू नको, नाही तर माझं जर डोकं गरम झालं तर तो डोकं डबल गरम करीन मी कांसा टाकू टाकू. बर मी शांत हा, काय मला तुम्ही सांग मला घरकुल आलं ते माझं नाव खोडून त्याचं नाव वर कशाला टाकलं तुम्ही? त्याचं ऐकायला लागले. मला का नाही दिलं घरकुल? कोणाचं घरकुल? ते पोपट्याचं कसं काय नाव वर आणलं तुम्ही? तुम्ही म्हणले 2 टाका त्याला घरकुल. तुला कोण म्हणलं देऊन टाका म्हणून? कोण म्हणलं म्हणजे मला कळालं सगळं सांगितलं मला. तहसीलदार काय माझ्या घरात येऊन बसतो का? मी तहसीलदारचा पाहुणा आहे. डेपुटी मला मा नाव ऐकून वर घ्यायला तो. अरे त्यो श्याम्याला घेऊन आलता पिऊन. पोपट्या माहिती नाही पेलीवर कसं येड्यावून करतो. हा श्याम्या मला काय म्हणला नाही तात्पुरतं म्हणा त्याला. हा तो नाव घेतो जाल्याच्या वर. जाल्या येडा आहे का तू? एकदा कॉम्प्युटरला नाव आलं लिस्ट मध्ये वर घेता येत नाही. माहिती अधिकारात लोक धडाधड माहिती विचारतात. सोप्पा भाऊसाहेब जाईन ना मेला. ते नका सांगू मला काय. तुम्ही म्हणलंच कस काय त्याला वर घे म्हणून? काय म्हणायची गरज आहे का वर? अरे दादा श्याम्या मला म्हणला त्याचं नाव वर घ्या म्हणा असं म्हणा. कोण? लाल गाजऱ्या? आता लाल गाजऱ्या त्याला घेऊन आलता माझ्याकडं. मी लाल गाजऱ्याला म्हणलं मी सांगतोय तरी की तसं नसतं. पण तो मला नुसतं हात म्हणा तुम्हाला काय जाते. बघा तुम्ही याला आहे ना नाही बाहेर काढलं ना खाल्लेला कोणला काढ? अन्न. अरे श्याम्याचं? तू ऐक ना तो नाव नाही जाणार खाली. मी आहे ना. फक्त ते श्याम्या म्हणला म्हणून तो म्हणतोय. पण यात सांगता येत नाही भाऊ. साधा भाऊनी जर ते दोघं कानाला लागले साधा भाऊनी काही प्रयत्न करून जर झेडपीतून आणलं करून तर मला नाही साधा भाऊची वर पोहोच आहे. मला गोडी गोडीत विचारायला लागेल ना ते श्याम्याला काय असं करतो म्हणून. माझ्या ताटात कहून तुम्ही असं करता? बरं ताट घेऊन जा मग ते हे करीन. जा कोण? जा जा जा. डेपुटी तुम्ही तर नाही केलं ना मग नाव कसं मायावर घ्यायचं? झाल्या मी करणारच नाही तो. त्यासारखं बोललो हसला बा झाल्या. हसलो नाही. झाल्या ज्याला चिडत असतो मग माय घराचं जर बांधकाम व्यवस्थित मार्गी नाही लागलं ज्याला ना मला आहे ना त्या कमून आंब्यासारखा करतो येड्यान कम करतो. मी काय म्हणतोय तू आहे ना तुझ्या घराचं उद्घाटन मी केलंय त्याच्यामुळे तू काळजी न करू. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. पण विरोधकाने जर लावून धरलं श्यामेने काय लावायचं मध्ये काय लावायचं मध्ये लाव मी त्यांची लावून टाकीन काय स्तरावरती त्या दोघांना तू मिठव. जा तुमच्यापर्यंत येऊ येऊ सगळं देऊ नको. त्यांना मिठी तुम्ही. झाल्या दगड काय मारतो? जाग्यावर थांब हा बघ दगड नको मारून आहे झाल्या. थांब. दगड नको मारतो. यायला लागलं मला यायला लागले. अरे मग दवाखान्यात जाऊ. दवाखान्यात जाऊ? मग लय हुशारपणा नको कर श्याम्या तू माया पुढं. अरे मग येड लागलं म्हणलं आपल्याला दवाखान्यात जावं लागेल ना ट्रीटमेंट घ्यायला. हाय बोलला दवाखान्यात मी ना माझ्या डोकं जर फिरलं ना गार 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 डोकं फाट फाट फोडून टाकीन रक्ताची धार लावी. आईला मला एक कळत नाही. सगळे लोक येड झाले दगडच का मानतात. ए श्याम्या जाऊ दे मरू दे येड्यापणाचा भोळ्यापण नको सांगू मला. मला तू सांग माय नाव कशाला बदलीन तू? तो नाव कोण बदलीन? तो आई वडिलांनी ठेवले जालिंदर नाव आम्ही काय बदलाव? घरकुलाची यादीत माझ्या नाव का चेंज केलं तू? कोणी? तू अरे मी काय कलेक्टर आहे का तहसीलदार आहे बदलायला? सांग बरं. बाकी पंचायती आणू नको बरं का श्याम्या. मी ना
आबाग हे काय आहे? अरे मग मी काही केलंच नाही. आबाग तुला तर कोण सांग. म्हणलं? कोण म्हणलं तुला? तर सांग बरं का. अरे तुला कोण म्हणलं ते तर मला सांग आधी. कोण म्हणलं म्हणजे मला सुगुनी सांगितलं. आईला त्या पोपट्याला काही काम नाही. पोपट्याने सगळ्या गावभर केलेलं दिसतंय. हा केलंय त्याचं नाव कस काय वर आलंय. त्याचं नाव कशाचं वर आणलंय कोणी? मी प्याले नाही विसरतो बरं का. मी माणसाचं नावच विसरतो मी आज येडा. जालिंदर आहे तो नाव, मला माहितीये ना. त्या डेपुटीने सांगितलं श्याम्याने खालीवर करायला नाव सांगितलं म्हणून. श्याम्या तू जर तशी शाळा केली या टाकीने वर उचलून कसं उचली माय बाई तुला नको बाईची? नको ना. असा उचलीन वरून ढकलून देईन खाली. मला हा तुला. असं कुठं असतं का राव? आता मित्राला कोणी ढकलीच असतं काय? मग मित्राचं घरकुल व्हावा असं तुला वाटतं का नाही नाव. अरे तो घरकुल झालेलंच आहे, मंजूर झालं, 1 नंबरला नाव आहे. आता अनुदान पडून सांग सकाळ. त्याचं काय झालं भाऊ, तू पोपट्या आला दारू पिऊन हा. लागला माझ्या माग. मग मी त्याला काय म्हणलं, चल डेपुटीकडे. डेपुटी त्याला नाहीच म्हणत होती, अजिबात नाही. मी काय तहसीलदार आहे काय, मी काय हे भाऊसाहेब आहे काय, असं करता येत नाही. पण ती डेपुटीच्या ना पारा अंगावर पिऊन पडायला लागलं. मग मी डेपुटीला काय म्हणलं, याला आता तुर्तास घरी जाऊ द्या हा. आणि म्हणा राजकारणासारखं आश्वासन देऊन करतो बाबा तुझं. असं झालं चालू. म्हणजे पटीले पटील आणि तू लागला गोटे घेऊन माझ्या माग. अरे माझ्या मित्राचं घरकुल असं जाऊ देईन का मी कोणाला? हे मला तरी विश्वास येत नव्हता. पण या सुगंधामुळं सुगंधावली ते आला नाही का पोपट्या पिऊन हा. पिऊन गेला आणि त्याच्यामुळे नाव खालीवर झालं. गेले ना माही 100 रुपये वायाला. मी बी पिऊन आलो त्याच्यासाठी. बरं जाऊ दे मग श्याम्या तुला दारू प्यायची का? नाही मला नको दारू. पाहिजे होतं ना मित्रासाठी वापरा सहित आपण काही बी करू. नको, मी दारू सोडून दिलेली आहे सध्या. चांगलं वागायचं ठरवलंय मी. गावात दिवस आठवड्या कुठं पितो? हा हा. बरं जाऊ दे मरुजी. आता काय असू दे तुला काय दारू प्यायची नाही ना. राम 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 राम. हा गेले गेले? गेले लांब गेले. बरं का जाऊ दे मग तुला दारू प्यायची नाही ना मला आहे ना तुझ्या हाताने उद्घाटन करू आपल्या घराचं. चल करू आता कुठं? लगेच आता. अरे डेपुटीने केलं ना एकदा. डेपुटीने फक्त भूमिपूजन केलंय. हा. तू आहे ना पूजा करून टाक. जाऊ दे चल आता पायाच खांद्याला उद्घाटन करून टाक.